नमस्कार शेतकरी बांधवांनो, किसान कट्टा या चॅनल मध्ये मी श्रीकांत शिलवंत आपले सर स्वागत करत आहे। आज दिनांक 12 जुलै 2026 वार रविवार गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केट मध्ये रविवार असल्यामुळे दरामध्ये आपल्याला थोडासा बदल पाहायला होते। आवक देखील आपल्याला कमी जास्त असताना पाहायला होते। त्याचबरोबर कांद्याच्या दरामध्ये देखील थोडासा बदल आज पाहायला होते। तर इतरही काही शेतमालाचे दर आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज पुन्हा एकदा पाहायला मिळते। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर आपल्याला रोज पाहायला मिळतील। फुल मार्केटमध्ये फुलांची आवक या ठिकाणी आपल्याला भरपूर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या एक नंबर दाखवलेले पिवळ्या झेंडूसाठी 70 तर लाल झेंडूसाठी 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 30 ते 40 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। तर शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 70 तर हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला होते। पर्पल शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर दाखवलेली 100 तर हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील पर्पल शेवंतीचे दर पाहायला होतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर दाखवलेली 150 तर हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला होते। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर दाखवलेली साधारणतः 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला होतात। पिंगळीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 30 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। कामेरीची आवक मार्केटमध्ये भरपूर असल्यामुळे दर जे आहे चांगल्या क्वालिटीमध्ये 3 ते 4 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पाहायला होतात। डच गुलाबची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला होते। त्याचबरोबर कलर आणि लाल गुलाबचे दर जे आहेत 100 ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलके माल जे 50 ते 60 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होते। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी देखील कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला थोडीशी घसरण पाहायला होते। जिप्सोफिलाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये जिप्सोफिलाचे दर जे 250 तर हलक्या मालासाठी 120 ते 150 रुपयापासून देखील आपल्याला जिप्सोफिलाचे दर पाहायला होतात। आज मार्केटमध्ये कांद्यांची आवक जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला होते। साधारणतः 100 गाड्यांची आवक कांद्यांसाठी झालेली पाहायला होते। तर दर ही आपल्याला थोडेफार 1-2 रुपयाचा फरक या ठिकाणी आपल्याला पाहायला होते। तर या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत। तर कुठून आले काका? श्रीगोंदा तालुका बाणगाव येथून। हो, काय नाव आपलं? दादा रंगनाथ साबळे। हो, किती पिशवी आणली कांद्याची? 57 पिशवी आणली होती। हो, बाजार काय मिळाला? एक नंबर कांद्याला 22 ते 20 रुपयापर्यंत मार्केट आहे आज। आणि लहान साईज मध्ये गुलटी कांदा 18 रुपये गेलाय। काय मिळालेलं बाजार समाधानकारक आहे का? समाधानी नाही तसा, परंतु 2-3 दिवसापूर्वी मार्केट चांगलं होतं। 26-27 पर्यंत मार्केट होतं। आज ते 2-3 रुपयांनी रिवर्स आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकता शेतकऱ्यांमध्ये जे वातावरण पाहायला मिळतं आवक वाढल्यामुळे टोमॅटोची आवक पाहू शकता मार्केटमध्ये टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण आज पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर टोमॅटोसाठी आज पाहायला होते। हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होतात। आवक मार्केटमध्ये वाढल्यामुळे दरामध्ये घसरण पाहायला होते। त्याचबरोबर कोबीची देखील आवक वाढलेली पाहायला होते। चांगल्या मालासाठी साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 10 ते 12 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला होते। वालगावड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये वालगावड्यासाठी साधारणतः 70 तर हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील वालगावड्यासाठी दर पाहायला होते। क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 ते 85 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलकी माल जे 50 ते 60 रुपयापासून देखील दर पाहायला होते। भुईमुगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलकी माल जे 45 ते 50 रुपयापासून देखील भुईमुगाचे दर पाहायला होतात। शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 70 तर हलक्या मालासाठी 40 ते 45 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी शेवग्याचे दर पाहायला होतात।
बेटाची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये बेटासाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील बेटासाठी दर पाहायला होते. शिमला मिरचीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये साधारणतः 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलकी माल येते 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतात. आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दर ही थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात. दोडक्याची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये साधारणतः 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर दोडक्यासाठी पाहायला होतात. हलके माल जे 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते. पुनेरगावची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला होते. वांग्यांची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 40 ते 42 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पाहायला होते. भेंडीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला होते. कारल्याची क्वालिटी पाहू शकता. पांढऱ्या कारल्यासाठी साधारणतः 40 ते 45 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते. हिरव्या कारल्याची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते. डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये 12 ते 16 रुपयाच्या दरम्यान आपल्याला डांगरचे दर पाहायला मिळतात. आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी असलेली पाहायला होते. एखाद दुसऱ्या वक्तासाठी 16 ते 20 रुपयाच्या दरम्यान देखील आपल्याला दर पाहायला होते. तोंड्याची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 55 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 30 रुपयापासून देखील तोडण्यासाठी दर पाहायला होते. राजमाची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 100 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 80 ते 70 रुपयापासून देखील राजमासाठी दर पाहायला होते. पावट्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पाहायला होतात. जळगावची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील जळगावचे दर पाहायला होतात. फ्लावरची क्वालिटी नुसार दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला होते. मार्केटमध्ये एखाद दुसऱ्या वक्तासाठी जर बघितलं तर साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. तर हलके माल जे ते 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते. सरासरी मार्केटमध्ये जर पाहिलं तर 20 ते 25 रुपयाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावरती फ्लावरची विक्री होताना पाहायला होते. आल्याची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण पाहायला होते. चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः दर जे ते 110 ते 120 रुपयापर्यंत हलके माल जे ते 60 रुपयापासून देखील पाहायला होते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. कावळ्या आल्याचे दर हे आपल्याला साधारणतः 50 ते 60 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला होते. आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण आज आल्यासाठी पाहायला होते. कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर हलके माल जे ते 35 ते 30 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होता. विलायती कोथिंबीरसाठी 30 ते 32 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पाहायला होते. आवक मार्केटमध्ये कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला होते. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला होते. हिरव्या मिरचीची आवक देखील मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील मोठी घसरण आली. हिरव्या मिरचीची पाहायला होते. चांगले एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर हिरव्या मिरचीसाठी पाहायला होते. हलके माल जे ते 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठे घसरण आज मिरचीसाठी पाहायला होते. सुटकांची आवक मार्केटमध्ये कशी आहे आणि बाजार काय आज? आज सुटकोनची आवक बाजारामध्ये बाकीच्या दिवसांपेक्षा जास्त प्रमाणात झालेली आणि रेट जर म्हणतात तर रेट पण उठलेला आहे. जवळपास एक नंबर मालाची विक्री आता 18 रुपये ते 20 रुपयेपर्यंत विक्री चालू आहे सुपर मालाला. आणि हलके माल काय विक्री होते? हलकी माल मीडियम माल जे आहेत ते 13 रुपये ते 16 रुपयेपर्यंत विक्री चालू आहे त्या मालांची. आवक वाढून दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला होते. मागणी कशी आहे? सुटकोनची मागणी वाढली आहे आता, पहिल्यापेक्षा जास्त मागणी वाढली आता. तर मार्केटमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात सुटकांची आवक मार्केटमध्ये पाहायला होते. गावरान सीताफळाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. लहान साईज मध्ये आपल्याला सीताफळासाठी 30 रुपयापासून हलक्या मालासाठी देखील आपल्याला दर पाहायला होते. तर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये
150 ते 170 रुपयापर्यंत जम्बो साईज मध्ये सीताफळाचे दर पालवतात। गावरान सीताफळाची आवक मार्केटमध्ये वाढलेली पालवते, त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 150 ते 170 रुपयापर्यंत उच्चांकी दर पालवतात। पपईची आवक मार्केटमध्ये आपल्याला पालवते, त्याचबरोबर दरामध्ये देखील सुधारणा पालवते। चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पालवतात। हलके माल जे दे 15 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पालवते। खरबूजची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पालवते, त्याचबरोबर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पालवते। हलके माल जे येते 15 ते 20 रुपयापासून देखील विक्री होताना पालवतात। त्याचबरोबर बॉबी खरबूजचे दर जर पाहिलं तर चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील बॉबी खरबूजसाठी दर पालवते। कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पालवतात। हलके माल जे येते 8 ते 10 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पालवतात। डाळिंबची आवक मार्केटमध्ये वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण पालवते। चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 250 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील डाळिंबसाठी दर पालवते। पेरूची क्वालिटीनुसार पिंतावन तसेच व्हीएनआर पेरूसाठी साधारणतः दर जे येते 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पालवते। हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पालवते। ड्रॅगन फ्रूटची आवक वाढल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज पालवते। चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 70 ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पालवतात। हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील ड्रॅगनसाठी दर पालवते। शंकरबूटची आवक मार्केटमध्ये कमी असल्यामुळे दर जे आहे ते चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील शंकरबूटसाठी दर पालवते। लिंबाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जे आहे 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पालवते। हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पालवते। आवक मार्केटमध्ये आपल्याला भरपूर पालवते, त्याचबरोबर मागणी देखील कमी झाल्यामुळे बरेच दिवसापासून दर जे आहे स्थिर असलेले पालवतात।